धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात कुरुकवाडे गावातील एक शेतकरी जे भगवान विठुरायाचे कीर्तन करून शेती करतात आणि त्यांचे म्हणणे आहे की आपण जर निष्ठेने आणि कष्टाने शेती केली तर आपली धरती माय आपल्याला नाराज करत नाही। पाहूयात त्यांच्याच कष्टाची आणि भक्तीची ही स्पेशल स्टोरी। या शेतकऱ्याचे नाव आहे संजय पंडित मोरे। त्यांच्या शेतात विहिरीला पाणी कमी, बोरवेलला देखील पाहिजे तेवढे पाणी नाही, त्यामुळे रात्री पाणी भरायला जावे लागते। त्यामुळे शेतात कोणते उत्पन्न घेणे योग्य राहील याचा खूप विचार केल्यावर त्यांनी दादर पेरण्याचा निर्णय घेतला। या शेतकऱ्याने आपल्या शेतात परभणी मोती दादरचे उत्पन्न घेतले। या पिकाची उंची जवळपास 9 ते 10 फूट एवढी आहे आणि कणसालाही भरघोस असे दाणे आहेत। हे पीक 3 महिन्यात लाखोंचे उत्पन्न देऊन जाते। त्यामुळे भगवान विठुरायाचे कीर्तन करून कष्टाने शेती करताना आपली धरती माय आपल्याला नाराज करत नाही, असं मत संजय पंडित मोरे यांनी व्यक्त केलंय। जय हरी। माझं नाव संजय पंडित मोरे, कुरुकवाडे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। मी शेती व्यवसाय पहिल्यापासून लहानपणापासून शेती व्यवसाय करतोय आणि ही जी ज्वारीची जात टाकलेली जात आहे, याचं नाव परभणी मोती म्हणून टाकले म्हणतात तिला। आणि याला फारसं पाणी लागत नाही, जास्त करून 3 ते 4 पाण्यामध्ये येऊन जाते आणि उत्पन्नही चांगलं येतं। आणि याला पूरक शेती म्हणून ही फार महत्त्वाचं आपण जी शेती करतो ते फार उपयुक्त आहे शेतीला। आणि हे गुरांनासुद्धा चाराही पण होतो आणि आपल्याला त्याच्यातून मोबदला म्हणजे धान्यसुद्धा मिळू शकतं आणि याला भावसुद्धा चांगला मिळतो। आणि आपण जर या वाणाला जर आपण नेहमी टाकत गेलं उन्हाळ्यात तर हे उत्पन्न फार चांगलं येतं। आणि याला आपण किती जास्त काही खत लागत नाही। मी फक्त 2 युरियाच्या बॅगा दिलेल्या आहेत आणि 2 युरियाच्या बॅगा 2 DAP दिलेल्या आहेत। 2 DAP आणि 2 युरिया दिले आहेत। फक्त दुसरं काहीच नाही, फक्त पाणी भरलेलं आहे, 4 वेळेस पाणी भरलेलं आहे, दुसरं काहीच नाही। आणि हे उत्पन्न चांगलं आहे याच्यात। आणि लोक म्हणतात की शेती हा जो व्यवसाय हा फार कष्टदायक आहे, केल्यानेच मिळतं। आपण म्हणतो केलेलं वाया जात, केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं वाया जात नाही। म्हणून आपण ही शेती केली पाहिजे। आणि सर्वात शेती म्हणजे एकदम शेती प्राधान्य शेती आहे। आणि या शेतीमध्ये आपण नेहमी जर तिच्यामध्ये आपण मेहनत केली तर ते उत्पन्न, आपली आई आहे ती शेती, ही आपली आई उत्पन्न देऊच शकते। जसं आई लहान मुलाला लहानपणापासून वाढवते आणि मोठा करते, तसंच ही शेती आपल्यासुद्धा लहानाचा मोठा करू शकते। त्यांचे म्हणणे आहे की शेतकऱ्याने जर शेणखताचा वापर जास्तीत जास्त केला तर रासायनिक खताचा वापर आपल्याला कमीत कमी करावा लागतो। म्हणून त्यांनी शेणखताचा वापर जास्त केल्यामुळे त्यांना हा फायदा झालाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो चारा निघतो तो गुरांच्या उपयोगात येतो। जो पालापाचोळा पीक कापल्यानंतर निघतो, तसेच जे शेतात राहिलेले मूळ असतात त्याचा खतासाठी देखील चांगला वापर होतो। त्याचबरोबर शेतकरी संजय मोरे यांनी एक सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे की जगाचा पोशिंदा आणि त्यालाच रात्री शेतात जागून पाणी भरावे लागते, त्यामुळे आम्हाला दिवसा वीज पुरवठा करावा, अशी विनंती या शेतकरी जोडप्याने केली आहे। दिवसाला आता काही दिवस रात्री पाण्याची असते, रात्री बघत नाही, दिवस बघत नाही। केव्हाही रात्री 12 वाजता लाईट येते। 12 वाजता लाईट आल्यानंतर तिथून 12 वाजता उठून घरून यावं लागतं आणि रात्रभर इथं पाण्यासाठी पाणी भरावं लागतं। तर मला एवढंच सांगायचं आहे की म्हणजे सरकारने एवढं लक्ष दिलं पाहिजे की शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यांना दिवसा लाईट दिली गेली पाहिजे। आणि जर दिवसा लाईट दिली गेली तर शेतकरी हा दिवसभर पाणी भरेल, नाहीतर त्याला तो विचू बघत नाही, काटा बघत नाही। रात्री कोणी त्याला हिंस्र प्राणी त्याला तो घाबरत नाही, नाईलाज आहे। नाईलाज तो तुम्ही लाईट रात्री देता, म्हणून कृपया करून जर सहकार्याने एवढं लक्ष दिलं तर शेतकऱ्याचं अधिक उत्पन्न काढू शकतो। आणि शेतीशिवाय दुसरा कोणी सर्व काही
जो व्यवसाय जो काही आहे तो शेतीवरच आहे. शेती आहे म्हणून सर्व लोक जीवन आहे सर्वांचं. जर शेतकरी शेती पिकवणार नाही तर कोणीच शेती काही करू शकत नाही.